नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 7 जानेवारी 2020. कारण की थंड लय वाजत्या, कडक ऊन आले बघा. सूर्य पण मस्त वाटते असं उन्हात उभं आहे. आता आईचा आता चुलीवर स्वयंपाक करण्याचा आज योग आला आहे. ठीक आहे, चुलीवर स्वयंपाक करायला 15 दिवस झालं करतो म्हटले, आज करायला लागले बघा. ठीक आहे, चुलीवर स्वयंपाक चाललाय आमचा. जायला का ना भाकऱ्या करायचं चालले, त्या भाकऱ्या. ठीक आहे, पीठ मळले भाकरीचं, पण काय जाळच ना म्हणत्या. लाकड म्हणून लाकडं घातले ती, काय जाळ कसा लागेल. लय लाकडं घाल नको, लाकडं जास्त घातलेत ना चुलीत. चुलीच तोंड आहे एवढं लाकडं किती घातले बघा. किंवा काय लय घाल नको म्हणता ना. भाकरी बाजून आणतोच काय कुठली किंवा तिथं इंगाळ काढून असं इथं भाजत नाही बी. एक भाज की पहिला. तिथं फुगून आणली का पहिला एक गाळ काढ, मग नंतर शेवटला कर का तिकडं आणू. आणि तुझं असं इंगाळ काढून फुगून आण. इथं काय इंगळा नाही ना, त्यामुळे ती म्हणत्या आई तिकडं ह्या चुलीला लागलाय जा, इंगळ काढून भाज म्हणत्या चपाती. आता ह्यो इंगळा कसा काढायचा. आता ही ह्याच्यावर ठेवतो, कारण की पर्याय नाही. या सळीने इंगळा काढला पाहिजे. सगळा अंगावर जाळ्या लागलाय. थांब, ही पहिला आत घातलं पाहिजे. कसं घालू तीच कळ ना. भाकरी अशी ठेवतो, भाकरी म्हणजे भाकरी भाजल तरी. हा, म्हणजे अशी इंगळावर भाकरी ठेवली की नाही भाजत्या ना. तिथं इंगळा नाही ना, जाळ. इंगळा म्हणजे इष्टू असते ना, तिथं इंगळा म्हणतात आमच्या इथं. तिथं आता इंगळा नाही ना, आणि जाळच लागणार तिथं. ठीक आहे, धुऱ्या लागल्या भाकरी, ह्या भाजायला लागल्या. भाकरी भाजत लागली आहे अशी भाजायची इंगळ्यावर. जर तव्यावर भाजली नसली तर, म्हणजे नीट भाजली नाही का नाही तव्यावर, तर इंगळ्यावर भाजाय. हाय भाजायला का. हा, गरम गरम भाकरी. ठीक आहे, इकडं जाळ लागलाय आत, इकडं इंगळा. हा, सगळा तोंडावर अशी जाळाची वाफ यायला लागल्या, गरम गरम वाटायला लागली. हा बाद झाले. ठीक आहे, भाजली भाकरी आहे का. कच्ची होती, भाजली इष्टूवर. ही जर भाजली बघा. कुठे इंगळा आहे का त्या चुलीवर. तिथं आहे की इंगळा आहे की. ही काय भाकरी बघूलेत काय घातले. मसूर आहे, मसूरा अख्खा मसूरा घातलाय. आज चुलीवर स्वयंपाक करण्याचा योग आलाय. आज 15 दिवस झाला आणून ठेवलेली. करतो मला ते काय मूडच नव्हतं ते. आज योग आला भाकरी करण्याचा. कालवण काय केलंय बघूया. मसूर आहे, अख्खा मसूरा शिजत ठेवलाय. हे काय म्हणजे काय केलंय, उकडलाय का. उकडून ठेवलाय. आता हे जर भाजी करतात नंतर म्हणजे भाकरी झाल्यावर ह्याच्यावर कर चुलीवर. मग आत्ता जाळा लागला चुलीला. ते मग अशी लागला नव्हता जाळ. आहे मला ती नको गॅसवरच करतो. आत्ता उठाल ती जाळ लागा ना म्हणून मी म्हणलं कर कशाला करायलाच म्हणलं. बाबा अजून कोंबाला कोंब नको ग, लय लाकडं लागतो जाळ भाकरीला. आत्ता जाळ लागला भरपूर. पीठ कशाला आणले टाकाय. अजून करायचं की, अजून 2 भाकरी त्या. भात नाही गेला तिकडे जायला लागलाय की. हो, तिकडं लाकडं बाहेर काढलीत मी. पप्पाचं पाणी तापायला लागले ना. ठीक आहे, लाकडं सगळी बाहेर काढली ती. भाकरी भाजून गेलो नाहीत नाही. ह्याला फोकायला पाहिजे. कागद घालतो आता बघ. मनानं जायला लागते बघा, मज्जा बाहेर.
हाय का लागा मनानं जायला लागते नुसता कागद टाकायचा मनानं जायला लागते की लाकडं तशी वाळे खड आहेत ना त्यामुळे नुसता कागद टाकलं की जायला लागतो या झाले का फुगली भाकरी फुगते म्हणायची ठीक जाळ आहे आहे फुगल्या इथं. भाकरी इथनं अशी कडक फुगत्या अरे की जाळ लय लागलाय ना आता त्यामुळे अजून जरा पिठाचा डबा आणजा जा. पिठाचा कशाला एवढे पुरणार आहे का देऊन भाकरी अजून पाहिजे पीठ हम्म. अजून पीठ पाहिजे म्हणते कारण की पूर्ण बघा नाही हे ना. झाली का भाकरी हा हे बघा ही चुलीवरची भाकरी बनायची अशी अशी आहे मस्त वाटते ना खायला पण भारी वाटते चुलीवरची भाकरी चपात्या भाकऱ्या नाही पुरणार एवढ्या हम्म. पीठ आणू हो ही काय एवढ्या भाकऱ्या पुरणार नाही म्हणते कारण की पुट्टे मळताना जरा कमी मळले कमी कशाला मळलं जास्त मळायचं होतं आणजा जा. पीठ कमी मळले आता पीठ आणाय पाहिजे ते येतोय पीठ आणतो आता पीठ कुठे ठेवलंय ज्वारीचं पीठ कुठलं आहे हा ही पीठ आहे वाटतं ज्वारीचं नाही ज्वारीचं या का काय बघायला पाहिजे पीठ नाही हीच पीठ आहे ज्वारीचं काय लिहिलंय जाव कानवडे लिहिले बा डब्या कानवडे ही तर हीच आहे ना पीठ हीच आहे ना ज्वारीचं बघ मला वाटलं गावाचं पीठ आहे काय म्हणलं हे करावं बघून आणावं डब्या कानडे लिहिले आहे का धूर झाला काही ग हा उद्या बघा चुलीवरचा स्वयंपाक असा असतोय आमचा चूल मोठी आणाय पाहिजे होती है ना का ते तोंड बारक आहे ना हे काय हेच बारक आहे लाकडं होऊन घातली त्या जरा तोंड मोठं असतं का नाही चुलीचं म्हणजे लाकडं घालता आले असते है ना धूर व्हायला लागली गे धूर व्हायला लागला इकडं होतो हे बघा आता बघा कशा भाकऱ्या फुगायला लागल्या त्या आमच्या फुगली बघा ओहो टुमटुमीत फुगली की हे बघा कशी भाकरी अशा भाकऱ्या फुगल्या पाहिजे टुमटुमीत अरे बापरे पाणीपुरी गत भाकऱ्या फुगलीत की होय का? आई हा ही दुसरं ठेव नाही तर शिजून पाक बोकना होईल त्याचा नाही शिजून चटणी होईल मी अख्खा शिजायसाठी मसुराची ठेवले कुठलं ते म्हणजे शिजला ना अख्खा मसुरा शिजायचं अजून जरा मला वाटलं शिजलाय का काय पण तू म्हणली पिठान आता म्हणते लय भाकरी करायला नको बे. बघू की तुम्ही लय करू नको लयत लय 4 कर कोण खात नाही आपलं अजून 2 तर करतो की 2 कर बास लय झाले अशा मऊ भाकरी असते आपल्या है ना आमच्या मऊ भाकरी असते अशा चपातीवाणी भाकरी झाल्या पाहिजे म्हणजे खायला मजा येते है ना ग काय म्हटली एकाच मळी लय मळू नको इकडं जायला लागला भरा ठीक आहे अरा लईच जायला लागला हो पाणी तापल कडक हे बघा गुलाबाची फुलं आलेत बघा होय का 2 गुलाबाची फुलं आहेत आज गुलाबाची फुलं काढू काय होय का आई नको थांब जरा उद्या काढायचे उद्या काढायची म्हणते राहू दे हाय गुलाबाची 2 कशी भारी दिसते का गुलाबाची फुलं इकडं 4-5 झाडे पण इकडं काय आलीच नाही जाऊ दे त्याला कशा काळ्या येतात बघा एवढं उंच आहे पण कसं ताट उभं राहिलं नाही हे आणि हे 2 आहे ते बघा आणखी गेलंच पाहिजे मला पप्पा चहा करायचं म्हणतात ठेवत बसेल. करते थांब जरा एक भाकरी उद्या पेंगाला आली ती आत पेगू दे आम्हीच पेंगाला बोलू बघ की लाडक्या बहिणी जात पैसे बघतो निघतंय का आलेत की 2 दिवस झाले आलेत पैसे जाय पाहिजे हा चहा करतो जा त्यांना ठेंबर चहा करू गॅसवरच करू हो चालतंय भांडी ठेव तिकडे भांडी दे डबा पण ये जा तिकडे डबा नेतो हम्म.
पीठ सांडलंय अरे एवढं पीठ सांडलीस वे ते काय लक्षात नाही आलं. सगळे पीठ सांडतीस काय तू पण आई नेत होता नेऊ का हे असं टोप तुझ्याकडे किती पैसे येते आता माझ्याकडं कुठलं हो दार झाकले डबा इथं ठेवला पाहिजे भाकऱ्या झाल्यात आता